हॅलो. तर आज माझा बड्डे. असं मस्तपैकी सकाळी छान उठले, मम्मीने मला गजरा दिला. नंतर मस्तपैकी छान आवरून मी आणि माझे फ्रेंड सायली निघालो बाहेर जायला. तर मला आहे ना, मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी वेगळं करायचं असतं. तर तो दिवस माझा असं लक्षात राहिला पाहिजे, असं मला काहीतरी छान असं युनिक करायचं असतं. तर मस्तपैकी आम्ही गेलो मंडईमध्ये बाप्पाच्या दर्शनाला. तर असं मी छान प्रसाद घेतला आणि मस्तपैकी इतकं छान माझं दर्शन झालं. तुम्ही बघू शकता आपला बाप्पा किती गोड दिसतोय. त्याचबरोबर आम्ही शेजारी असं सुंदर असा स्वामींचा मठ आहे, तिथं आम्ही पाया पडायला गेलो. तर तिथं आहे ना 12:30 ते दीड वाजेपर्यंत महाप्रसाद असा भाविकांना दिला जातो. तर मी असं छान प्रकारे घेतलेला प्रसाद तिथे वाटला. तर तुम्हीसुद्धा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही इथे येऊन आपल्या इच्छेप्रमाणे प्रसाद वाटू शकता. छान प्रकारे स्वामींचं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही बाहेर फिरायला निघालो. तर मी असंच एके दिवशी इंस्टाग्राममध्ये स्क्रोल करताना मला हे टेडी कॅफे दिसलं. तर मला असं ते खूप छान वाटलं की बाबा नाही, आता आपण जायचं आहे इथं टेडी कॅफेमध्ये. नक्की कॅफे काय? तर अशी खूप सारी अशी एक्साइटमेंट मला होती की कसं असेल कॅफे, काय असेल. तर हे कॅफे खूप छान आहे. तिथलं इंटेरियरसुद्धा खूप छान आहे. असं मला एकदम लहान बाळासारखं वाटत होतं की मी परत एकदा लहान झाले. असे मी छान प्रकारे टेडीसोबत फोटोज वगैरे काढले. तर मी एवढंच सजेशन देईल, हे कॅफे फक्त आणि फक्त फोटो काढण्यासाठीच छान आहे. इथलं मला फूड एवढं काही आवडलं नाही. तर मस्तपैकी मी खूप छान व्हिडिओज, फोटोज काढले. तर खूप जणींनी मला विचारलं की तू हा ड्रेस कुठनं घेतला? तर आम्ही ड्रेस घेतला नाही आहे. तर खूप छान माझी फेवरेट साडी आहे, तर त्या साडीचा मी ड्रेस शिवला आहे. तर आम्ही मस्तपैकी असा छान पिझ्झा ऑर्डर केला, पिझ्झा खाल्ला. त्यानंतर आम्ही निघालो आश्रममध्ये जायला. तर आमच्यासोबत पिकूची मम्मी, सायली आणि श्रुती अशा आम्ही आश्रममध्ये गेलो. तर हे जे जनसेवा फाउंडेशन नावाचा आश्रम आहे, म्हणजे वसतिगृह आहे 1ली ते 12वीच्या मुलामुलींचं. हे निराधार मुलामुलींचा आश्रम आहे. तर ह्या मॅडमनी मला असं सांगितलं, काही सिंगल पॅरेंट्सची मुलंसुद्धा इथं आहेत. काहींची परिस्थिती एकदम हलाखीची आणि मुलांना अक्षरशः सांभाळता येत नाही. तर तीसुद्धा मुलं इथं आहेत. तर मला त्या मुलांना बघून इतकं छानही वाटत होतं आणि वाईटही वाटत होतं की आपण आपल्या बाबतीत किती मोठे प्रॉब्लेम असतात आणि आपण लगेच हार मानतो की का माझ्या बाबतीतच असतं का. पण आपले प्रॉब्लेम ह्या मुलांच्या पुढं काहीच नाही आहेत. तर त्यामुळं मला इतकं छान वाटलं ह्या मुलांना भेटून. मी माझा इतका सुंदर दिवस ह्या मुलांसोबत घालवला. तर इतकं त्यांना खूप एवढं छान वाटत होतं ना, मी नाही शब्दात सांगू शकणार तुम्हाला. तर खूप छान वाटलं मला. तर त्यांनी खूप छान असं माझ्यासाठी गाणंसुद्धा म्हटलं. इतकं सुंदर त्यांनी गाणं म्हटलं. त्यानंतर आमच्या पिकूने अशी छान अशी शिवगर्जना म्हटली. ती ऐका तुम्ही. मस्त इतकी छान, एवढीशा छोट्या वयात तिच्या मम्मीने तिला इतकं छान ट्रेन केलं आहे ना, खूप छान वाटतं ते ऐकून. इतकी सुंदर शिवगर्जना झाल्यानंतर आम्ही छानपैकी असा मुलांना खाऊ वाटला आणि एक छोटंसं असं स्टेशनरीचं मी त्यांना गिफ्ट घेतलं होतं, ते दिलं. मुलं खूप छान खुश झाली. तर मला तुमच्या सगळ्यांना एवढंच सांगावंसं वाटतं की कुठलाही आपला असा खास नाही का दिवस असू दे, तर तुम्ही अशा मुलांसोबत तुम्ही आपला टाईम स्पेंड करा. आणि इतका आम्ही छान त्या मुलांना निरोप दिला. आणि त्यानंतर माझी फ्रेंड अंकिता आहे, मी तिला भेटले. सो तिने बघा काय बोलते, ऐका. फ्रॉम कंटेंट क्रिएटर टू कंटेंट क्रिएटर. आणि यापुढे आमचा हा कंटेंट तुमच्या सगळ्यांसाठी कायमच तत्पर राहील. आम्हाला फॉलो करायला विसरू नका. लाईक, शेअर. अंकिताला भेटल्यानंतर मी मस्तपैकी माझे छान बड्डे सेलिब्रेट करायला गेले. त्यानंतर स्वाती मावशी, भारती मॅडम भेटल्या. त्यांनी पण माझा असा खूप छान बड्डे केला. आपल्या आयुष्यात कसं असतं ना, खूप सारे नाते असतात, पण काही नाते आपल्या फार जवळचे असतात. त्यातल्या ह्या दोघीजणी आहेत. माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये नेहमी माझ्यासोबत कायम म्हणजे उभ्या असतात. त्यानंतर असे खूप छान फोटो काढले. आणि नंतर मला संस्कृतीने बोलवलं. संस्कृती आणि तिच्या टीमने माझा खूप छान बड्डे सेलिब्रेट केला.
तर तिने इतकं छान मला गोड असं गिफ्ट दिलं आहे ना की मी नाही विसरू शकत कधीच. तर ते गिफ्ट असं आहे, तुम्ही बघू शकता की मी साईबाबांना खूप मानते. तर तिने मला शिर्डीच्या साईबाबांच्या पादुका दिल्या आहेत बघा. इतक्या छान आहेत ना त्या. तर तुम्ही बघू शकता. मला खूप छान वाटलं ते बघून. असं एकदम मन प्रसन्न झालं. तर एवढं सुंदर मला गिफ्ट मिळालं, ते पण माझ्या बड्डेच्या दिवशी. तर संस्कृतीला माहिती असतं की मला काय हवं आहे आणि काय नाही ते. तर तिला चांगलंच माहिती आहे, तर त्या पद्धतीने तिने मला गिफ्ट दिलं. त्याच्यानंतरनं घरी मेघाताई आली होती. तिने पण खूप छान मला असं सरप्राईज दिलं. तिने इतकं छान, म्हणजे खूप छान गिफ्ट दिलं तिने. तर तिने माझ्यासाठी लेटर लिहिलं होतं की, म्हणजे नाही सांगू शकत ते लेटर. खूप छान तिने लिहिलं होतं लेटर. तर असं काहीतरी वेगळं गिफ्ट आपल्याला आपल्या बड्डेच्या दिवशी मिळतं आहे. तर खूप छान वाटलं ते लेटरसुद्धा वाचून. त्यानंतर मम्मी पप्पांनीसुद्धा खूप छान प्लॅन केला होता. त्यांनी पण असा छान केक आणला होता. आपण किती मोठं झालं तरी आपण आपल्या आईवडिलांसाठी लहानच असतो. माझ्यापेक्षा तेच खुश आहेत बघा. असा सुंदर बड्डे माझा सेलिब्रेट झाला. दुसऱ्या दिवशी माझ्या ऑफिसमधली मैत्रीण म्हणू, हिनेसुद्धा माझ्यासाठी सुंदर असं गोड गिफ्ट आणलं होतं. अशा प्रकारे माझं खूप छान बड्डे छान सेलिब्रेट झाला. तर मला एवढंच म्हणायचं आहे की आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम येतात. प्रत्येक मुलीने आपलं अस्तित्व स्वतः घडवलं पाहिजे आणि स्वतःचे स्वप्न स्वतः पूर्ण केले पाहिजे आणि प्रत्येक मुलीने इंडिपेंडंट राहिलं पाहिजे आणि स्वतःच्या आयुष्यातल्या क्वीन बनल्या पाहिजे. बस, बाकी काही नाही. बाय बाय.